लिंबू हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. अनेकांचं जेवण लिंबाशिवाय पूर्ण होत नाही. पण सध्याला लिंबाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी लिंबाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सध्याला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये लिंबू हे 100 ते 150 रुपये किलोच्या भावामध्ये मिळत आहे. तर लिंबाची ही भाववाढ नेमकी कशामुळे झालेली आहे, त्यामागची नेमकी काय कारणे आहेत, त्यासोबतच ही भाववाढ किती दिवस राहणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लिंबाचे पण सध्या भाव जर आपण गेल्या वर्षीच्या तुलनेत जर बघितलं तर लिंबाचे भाव सुद्धा यावर्षी दुप्पट आहेत. गेल्या वर्षी म्हणजे ह्या दिवसामध्ये लिंबाचे भाव साधारण 50 ते 60 रुपये किलो असतात, पण ह्या वर्षी 100 ते 150 रुपये किलो पर्यंत लिंबू विक्री होत आहे. ऍक्च्युली यावर्षी झालेला जो पाऊस आहे आणि ही जी मध्यंतरी जी धुई वगैरे पडली याच्यामुळे लिंबावर असे डाग पडायला लागलेत आणि लिंबू गळून चालले. त्याच्यामुळे चांगला माल मार्केटमध्ये कमी येतोय, खराब माल जास्त येतोय. त्याच्यामुळं त्याच्या भावावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. ग्राहकांना परवडणारं नाही. जिथं किलो, 2 किलो, पाव किलो, अर्धा किलो घेतात तिथं लोक अर्धा पाव किलो अशा प्रमाणे घेत आहेत. त्याच्यामुळे ग्राहकांवर खूप मोठा परिणाम पडलेला आहे. शहरी भागांमध्ये हॉटेल्स वगैरे जास्त असतात, मेस असतात, त्याच्यामुळं इथं याची मागणी जास्त आहे. त्याच्यामुळे इथं लिंबाचा तुटवडा होतोय आणि भाव वाढत चाललेले आहेत. साधारण आणखी 1-1.5 महिना भाव राहतील. अजून 1 ते 1.5 महिना लिंबाचे भाव असेच राहतील. हे भाव सध्याला कमी होणार नाहीत असे विक्रेत्यांनी सांगितलेलं आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.